नमस्कार शेतकरी मित्रांनो, सरकारी योजना MH13 या नवीन यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। नवीन यूट्यूब चॅनल आहे आणि मी नवीन आहे तुमच्यासाठी, पण माहिती ही अचूक आणि योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण पीक कर्जाबाबत जी अतिवृष्टी 2025 होतं त्याच्याबद्दल पीक कर्जाबद्दल या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। सर्व शेतकऱ्यांसाठी शासनाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। खरीप 2025 मध्ये महाराष्ट्रभर राज्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। नैसर्गिक आपत्तीमुळे, भरपूर अतिवृष्टीमुळे आणि शेतात किंवा गावात पाणी साचल्यामुळे झालेल्या नुकसानीमुळे 26 नोव्हेंबर 2025 म्हणजे काल, आज 27 नोव्हेंबर आहे, सहकार विभागाच्या माध्यमातून एक महत्त्वाचं परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे। एक महत्त्वाचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या सहकारी पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यासाठी आणि शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीसाठी 1 वर्षभर स्थगित देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। म्हणजे काल गव्हर्नमेंटकडून सहकार विभागाच्या माध्यमातून एक महत्त्वाचं परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे। एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या सहकारी पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यासाठी आणि शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीसाठी 1 वर्षभर स्थगिती देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। हा निर्णय म्हणजे संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी आर्थिक दिलासा देणारा आहे असं दिसून येतोय। या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी 10 ऑक्टोबर 2025 रोजी निर्गमित झालेल्या GRच्या आधारे घेण्यात आलेला आहे, ज्यामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी नुकसानग्रस्त तालुक्यामध्ये सवलती जाहीर करण्याची तरतूद दिली होती। 26 नोव्हेंबर 2025 म्हणजे कालच्या परिपत्रकानुसार राज्यातील जे काही बाधित शेतकरी आहेत त्यांच्या अल्पमुदत पीक कर्जाची प्रक्रिया ही मध्यम मुदत पीक कर्जामध्ये रूपांतर करण्यात आलेला आहे आणि सोबतच शेतीशी संबंधित कर्जाची वसुली 1 वर्षासाठी थांबवण्यासाठी राज्यस्तरीय बँकर समितीला आवश्यक निर्देश देण्यात आलेले आहेत। यामुळे बँकांना आता 1 वर्षासाठी पीक कर्जाची वसुली करता येणार नाही। हा निर्णय राज्यातील 29 जिल्ह्यामध्ये एकूण 282 तालुक्यासाठी लागू झालेला आहे, ज्यांना शासनाने नुकसानग्रस्त म्हणून घोषित केले होते। या 282 तालुक्यामध्ये 251 पूर्णपणे बाधित आणि 31 अर्धे बाधित तालुके समावेश आहेत। यामध्ये पालघर, नाशिक, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, यवतमाळ, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यामधील हजारो शेतकरी सवलतीसाठी हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत। पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी हा मोठा आधार आपल्याला मिळालेला आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? माहितीपूर्वक व्हिडिओ वाटला का? एकदा कमेंट करा आणि असाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर शेतकरी मित्रांनो, हे कालचा GRच्या नुसार हे एक निर्णय घेण्यात आलेला आहे आणि अचूक माहिती तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो। मान्य आहे, मी नवीन आहे, तुम्हाला विश्वास आणि ट्रस्ट ठेवायला थोडा वेळ लागेल, पण पूर्णपणे अचूक माहिती देण्याचा मी प्रयत्न करतो। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय जवान जय किसान।